चला देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि परतूयात मैदानाकडे. इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळत आहे. दोन संघ ज्यांच्यामध्ये ही महत्त्वपूर्ण लढत ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त सामना आपण पाहिला आणि ज्यामध्ये पुनश्च एकदा दोन्ही संघ ते मैदानामध्ये दाखल झालेत, क्वालिफाय होऊन इथपर्यंत पोहोचलेले. एका बाजूने पाहिलं तर आपल्याला बघायला मिळत आहे मनोज जाधव करिता गोलंदाजी ट्रॅकवरनं बॉलर सज्ज होतोय. नाव त्याचं चिराग गोतारणे. एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू चिराग गोतारणे सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला. मनोज जाधव त्याच्या विपक्षात. पहिला बॉल क्वालिफायरच्या मॅचचा अप्रतिम खोलवर तो बघायला मिळालाय. प्रचंड वेगानं ब्लॉकमध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज पाहिलं तर या वेगानं मात्र बीट झालेत आणि बॉल विकेटच्या मागे निघून गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू तो मैदानातनं कंप्लीट होतोय आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत कारण पुन्हा एकदा सज्ज होईल चिराग गोतारणे. पुढचा बॉल घेऊन राईट आर्मवरती विकेटने यावेळेला फिंगर रोल केलेले ते मात्र ओळखलं फलंदाजानं. बॉलला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये घेऊन काढले. एक सिंगल तर कंप्लीट केली आहे. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फेक चुकीच्या एंडला गेली. स्ट्रायकिंग एंडला फेक केली ज्या कारणानं मात्र सेफली आपल्या माघारी परतलेत, क्रीजमध्ये परतलेत. धावसंख्येचा विचार केला तर त्यामध्ये या ठिकाणी भर पडत असताना एक न संघाचं खातं ओपन केलं गेलंय. त्या दिवसामधला सर्वात महत्त्वपूर्ण शिलेदार अर्थातच बॅटिंग करणाऱ्या टीमचा उमसाई निंबवलीचा तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे समीर भोईर स्ट्रायकिंग एंडला आणि चिराग या दोघांमधलं बॅटल. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, शरीरापासून लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तो केला जातोय. बॅटर आडव्या बॅटनं सातत्याने खेळण्याचा प्रयत्न तो या ठिकाणी केला होता आणि विचार केला तर बॉल आणि बॅटचा अजिबात संपर्क नाहीये. मिस करून बॉल विकेटच्या मागे. डॉट बॉल पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा चिराग गोतारणे. महत्वपूर्ण षटक ते अप्रतिमरित्या हाताळताना बघायला मिळतोय. यावेळेला फटका चांगला स्कोअर लेग पंचांच्या दिशेनं बॉल गेलाय. तदनंतर मागे फिल्डर तैनात केले गेले होते. या फटक्याकरिता राजेश वलटे त्यांच्या हातामध्ये बॉल जाईल. एक सिंगल मिळाली आणि संघाचा विचार केला तर मात्र धावपलक ते पुढे जात असताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते 2 या अंकावर. संध्याकाळचं सत्र आहे आणि या मैदानावर संध्याकाळच्या सत्रात भयंकर धावसंख्या होते. आपण त्या दिवशी 110 धावा त्या स्कोर कार्डवर जोडताना पाहिल्या. महत्वपूर्ण षटक चिराग गोतारणे तो मात्र अप्रतिमरित्या हाताळतो आपल्या संघाकरिता. वरती विकेटनं पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं खेळलाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चाललाय. मनोज जाधव त्याचा अनुभव मैदानामधनं दाखवत असताना 40+ खेळाडू आहेत आणि यावेळीला बॉलला त्याने पाठवून दिलाय. गतीमध्ये परिवर्तन होतं आणि बॉल कट सुद्धा झाला होता. ते मात्र ओळखलं मनोज जाधव यांनी. खेळण्याचा प्रयत्न केलेला स्क्वेअर लेग फाईन लेगच्या क्षेत्रामधनं, परंतु बॉलला पाठवलंय. आपण पाहिलं तर थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल निघून गेलाय सरळ. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार तो मैदानात कंप्लीट झालाय. धावा मिळाल्या 4. धावपलक 4 न वाढलाय. पुढे जाऊन पोहोचेल 6 रन्स ऑन बोर्ड. 6 धावा स्कोर कार्डवर त्या या ठिकाणी जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेला फुलटॉस बॉल. फटका मैदानामध्ये फसलाय. बरीच उंची गाठली आहे आणि फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत. कंप्लीट करतील कॅच. कॅप्टननी कंप्लीट केली आहे कॅच. परतावं लागेल माघारी. महत्वपूर्ण खेळाडू मनोज जाधव त्याच्या खेळीचा अंत. षटक क्रमांक संपलंय पहिलं आणि धावा त्या षटकामध्ये फक्त खर्चिक केल्या गेल्यात. त्या म्हणजे 6.
चला नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन्स आपण आल्याची रिपोर्टिंग आपण करायची आहे. काशवी 11 खरिवली आणि अबीर 11 आरपी लायन्स वाडा दोन्ही टीमचे कर्णधार आपण आल्याची रिपोर्टिंग आपण या ठिकाणी करायची आहे. आज अभिनय पाटील यांनी माहिती पोहोचवली आहे की सर्व सामने जे आहेत ते 5-5 षटकांचे आपण खेळवणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. चला पुन्हा एकदा जाऊयात मॅचकडे, पुन्हा एकदा परतूयात मैदानाकडे. पहिलं षटक संपलंय, धावा स्कोर कार्डवर सोडल्या गेल्या 6. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी गौतम आणि गोलंदाजी करण्याकरिता स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवरनं येतात लोकेश दुपारे. या वेळेला आपटून टाकलेला बॉल समीर भोईरला तुम्ही अशा पद्धतीचा बॉल हातात आहेत ज्याला सरळ बॉलला त्याने पाठवून दिलाय. बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळाल्या धावा 4 चौकार. संधी देऊयात डीजे मीत स्वतः आहेत. एकदा सज्ज होईल लोकेश पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरनं. यावेळेला पुन्हा एकदा पॅडलाईन वरचा बॉल होता त्याला फ्लिक करण्याचा प्रयत्न केलेला. पहिला पण तर फेक सुद्धा तेवढी अचूक झाली आणि विचार केला तर एकच सिंगल याही बॉलवर मिळेल. एक सिंगलनं स्कोर कार्ड पुढे वाढतंय, जाऊन पोहोचतंय. 11 धावा त्या स्कोर कार्डवर या ठिकाणी जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा परतूयात मॅचकडे जाऊया. दर्जेदार लढत ती मैदानामधनं चालू आहे. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी तैनात. समीर भोईरला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न तो या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं केला जातोय. कारण माहिती आहे समीर भोईर नावाचं वादळ एकदा का मैदानामध्ये घोंगावायला सुरुवात झाली की भयंकर वेगवान फटकेबाजी ती त्याच्या बॅटमधनं सातत्याने बघायला मिळत असते. आणि आज सुद्धा तीच गोष्ट आपण या ठिकाणी पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं स्वतः कॅप्टन. पुढचा बॉल यावेळेला बॅटची कडा घेतली की काय. जोरदार लाऊड अपील मैदानामध्ये आणि पंचांचं बोट चाललंय आकाशाच्या दिशेनं. प्रताप लागेल माघारी. एजंट टेकन त्याला मिळतो विकेट किपरचा सहारा. गोलंदाजाला बॉल विकेटच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कट केला जातोय. विकेटचं पतन खेळाडू बाद. संधी देऊयात डीजे. मॅचकडे नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. यावेळेला त्यांनी फटका चांगला सजवलाय. गॅपमध्ये मागे फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. दूरवरनं आले अंतर कापत बॉलला हातामध्ये कलेक्ट.
त्यांच्याकडनं या ठिकाणी केलं जाते आणि विचार केला तर मैदानामधनं एक सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 न वाढून पुढे जात असताना 13-13. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क प्रॉपर होत नाहीये. परतावर लागेल संघ अडचणीमध्ये. ओमसाई निंबवली तो या ठिकाणी बॅटिंग करत मध्ये मॅच जेव्हा फसली होती तेव्हा मात्र मैदानामध्ये येऊन कव्हरच्या दिशेने एक क्लास चौकार कोणी खेळला होता तर ते नाव आहे सागर भोईर. तो बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनेक मान्यवर आपण या स्पर्धेला भेट देताना पाहिले. अनेक खेळाडूंनी अप्रतिमरित्या ही स्पर्धा मात्र पार पडताना आपण खेळाडूंच्या माध्यमातून पाहिली. प्रिन्स मूवीज प्रथमेश पाटील आणि त्याची एंटायर टीम ती सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं कॅमेरामनचं वर्क आणि त्यानंतर टेक्निकल रूममधनं खूप चांगली कामगिरी त्यांनी सुद्धा पार पाडली आहे. आमचे सर्व ऑफिशियल्स जेपी पॅनल या टेनिस क्रिकेट विश्वामधील एक अग्रगण्य जागी घेतलं जाणारं हे पंचांचं पॅनल आणि पंचांचं नाव अर्थात त्याचंच जेपी पॅनल. जय पवार सर आज करता धरता या पॅनलचे ते या ठिकाणी जोडले गेलेत. मुन्ना पठाण सर, अजिम अब्दुल्ले सर, त्यानंतर केनी सर, किस्मतराव सर या संपूर्ण ऑफिशियल्सला आपण गेल्या 7 रात्रीमध्ये या मैदानावर पाहिलं. पुन्हा एकदा परतूयात मॅचकडे. चिराग गोतारणे पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं. गोलंदाजीची ऍक्शन पाहिली ना चिरागची तर जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजी सारखी त्याची ऍक्शन आहे. तो चिराग पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल पहिला चेंडू या तिसऱ्या षटकातील. आपटून टाकलेला बॉल शरीरापासून लांब ठेवला जातोय. बॅट अँड बॉलचा अजिबात संपर्क नाहीये. बॉल विकेटच्या मागे. वन मोर डॉट डिलिव्हरी ती या ठिकाणी कंप्लीट होतीये. दुपारे पाडाकर आज आपल्या संघाला सपोर्ट करण्याकरिता पुनच्छ या ठिकाणी उपस्थित झाले. त्याही दिवसामध्ये अप्रतिम सपोर्ट तो त्यांना बघायला मिळाला होता. सज्ज होईल पुढचा बॉल. यावेळेला आपटून टाकलेला बॉल. फटका कशा पद्धतीने जायला हवा होता आणि कसा फटका खेळला जातोय. विकेटचं पतन. वन मोर विकेट डाऊन. अजून एक खेळाडू परतीच्या प्रवासाला. विकेटचं पतन. कम ऑन डीजे. यावेळेला पहिला आपण तर टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने निघालाय. पंचांकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न तो गोलंदाजाकडनं बघायला मिळाला आणि पहिला आपण तर या बॉलवर अतिरिक्त धाव ती स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. चा बॉल चिराग. यावेळेला फुलल्लेंची डिलिव्हरी ती मैदानामध्ये बघायला मिळाली. वाह काय क्षेत्ररक्षण, काय एनर्जी मैदानात बघायला मिळतेय दुपारे पाडा संघाकडनं. कारण त्यांचे गोलंदाज अप्रतिम परफॉर्मन्स करतायत.
ओमसाई निंबवले टीमला इथून कमबॅक करावा लागेल, धावा ठोकाव्या लागतील, फायटिंग टोटलच्या दिशेनं जावं लागेल, कारण धावा पाहिल्या तर त्या कम्प्लिटली थांबला गेल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली फक्त आणि फक्त 14. याही वेळेला दुधारी तलवार खेळायचं होतं. पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. प्रदीपच्या हातात बॉल निघून जाईल निर्धाव स्वरूपामध्ये, डॉट स्वरूपात. धावसंख्या थांबवली आहे, धावसंख्या रोखून धरली आहे. पुन्हा एकदा चिराग गोतारणे, यावेळेला फटका चांगला गॅपमध्ये टोलवण्याचा प्रयत्न, मागे फिल्डर येत आहेत. राजेश वलटे, त्याला दिलाय गुंगारा आणि बॉल तदनंतर मात्र ट्रॅव्हल झालाय सरळ सीमारेषा पार, दंदन करीत मैदानाच्या आतमध्ये येणारा पुनर्संजीवनी देतो या ठिकाणी प्रदीप आणि त्याच्या संपूर्ण संघाला. तो म्हणजेच बॅटरच्या बॅटमधनं वाईडिश लॉंग ऑफवरनं बॉल हा पाहिला तर चौकाराकरिता निघून गेलाय. फलंदाज या ठिकाणी प्रदीप मैदानामध्ये आहेत. हर्षल भोईर पुन्हा एकदा आलेले आहेत. यावेळेला आपण पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलला खेळून काढले, एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न तो या ठिकाणी केला जातोय. अभिनय पाटील, हर्षल भोईर आपणास चला गेम आपण थोडी स्पीडअप करायची आहे. 3 षटकं संपले, ड्रिंक्स ब्रेक. एक आपण या ठिकाणी फलंदाज आणि बॉलिंग करणाऱ्या टीमला देत आहोत. आज आपल्याला फक्त क्वालिफायर्सच्या मॅचेस खेळवायच्या आहेत, परंतु त्या सर्व मॅचेस या 5-5 षटकांच्या आपण खेळणार आहोत. सो तुम्ही थोडं सहकार्य करा, कंटिन्यू जास्त पद्धतीने की विलंब व्हायला नको. त्याआधी आपण प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवूयात. पहिल्या दिवसातनं या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला संघ होता ज्याचं नाव काशवी 11 खरिवली. तदनंतर दुसऱ्या दिवसातनं सोपान स्मृती दुपारेपाडा, जो आपण मैदानामध्ये पाहतोय स्काय ब्ल्यू कलरच्या जर्सीमध्ये. त्यानंतर तिसऱ्या दिवसामध्ये अब्बीर 11 आरपी लायन्स वाडा संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला. चौथ्या दिवसात उमसाई निंबवली टीम ती या स्पर्धेतनं क्वालिफाय झाली, जी आपण बॅटिंग करताना या ठिकाणी पर्पल जर्सीमध्ये पाहू शकाल. 5व्या दिवसामधनं आरण 11 FDC कुडूस तो संघ या स्पर्धेमधनं क्वालिफाय झाला. 6व्या दिवसाचा विचार केला तर ध्रुवी 11 घोटगाव हा संघ पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालाय. आणि कालच्या दिवसामधनं या टेनिस क्रिकेट विश्वातील महाशक्ती त्या गोरसई बी संघाला एक फॉर्मॅटमधली त्यांना मात्र पराभूत करून वेदांत 11 धाकटी डहाणू टीम म्हणजेच कैलासजी तरे पुरस्कृत संघ तो या स्पर्धेमध्ये मात्र क्वालिफाय झालेला आहे. पुढचा बॉल, पहिला चेंडू या षटकामधील तो मात्र मृत चेंडू म्हणून घोषित केला जातो, डेड बॉल. यावेळेला आपटून टाकलेला बॉल उडवून देण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. मनीष वलटे त्या ठिकाणी जज करतोय आणि कंप्लीट करेल कॅच. परदावा लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू तो परतीच्या प्रवासाला जात असताना फलंदाज बघायला मिळतात. विकेटचं पतन, खेळाडू बाद.
ट्रॅकवरनं आपण गौरांग याला पाहतोय गोलंदाजी करताना. पहिल्या बॉलवर विकेट मिळवली आहे. स्वतः कॅप्टन मैदानामध्ये आलेत राहुल. राहुल म्हणाले की आम्ही या हंगामामध्ये बराच स्ट्रगल केला. याही वेळेला आपटून टाकलेला बॉल, त्याही बॉलनं उंची बरीच गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत. त्यांना बॉल समजला नाही आणि पाहिलं तर बॅकअपला खेळाडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं होते. ते लॉंग लेग फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आले. त्या ठिकाणी एक धावसंख्या होती ती डबलमध्ये कन्वर्ट केली गेली आहे. शॉर्ट धावेसाठी या ठिकाणी मात्र चेक थर्ड अंपायरकडे रेफर केलंय. थर्ड अंपायर ठीक. हल 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 ठीक. हल हल बघा ही प्रिन्स मूवीची कमाल आहे. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट. रन कंप्लीट झालेली आहे. त्या ठिकाणी 2 धावा त्या या ठिकाणी कंप्लीट केल्यात. राहुलनं बऱ्याच बॉडीला स्ट्रेच केलं असं म्हणावं लागेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या बॉलवर येण्याच्या आधी या स्पर्धेकरिता दुपारी बाटा टीमकरिता शुभेच्छा आल्यात शेखर ठाकरे विल्कोस यांच्याकडनं. सक्सेसफुल टुर्नामेंट या वाडा तालुक्यामध्ये अप्रतिम बघायला मिळाली असं ते म्हणतायत. थँक्यू. माझ्याकडे पुन्हा एकदा परतूयात. यावेळेला फिंगर रोल केले, उंची बरीच गाठली आहे. दोघं जण त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कॅच मैदानामध्ये ड्रॉप झाली असं म्हणावं लागेल. आणि सागर भोईर या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतायत. बरंच काळ मैदानामध्ये आले. पुन्हा एकदा सागर भोईर स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. पहिला चेंडू फेस करण्याकरिता. हा खेळाडू आहे ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. तो आपण यावेळी पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला. त्याला त्याचा एक्सपिरियन्स तो मात्र मैदानामधनं सिद्ध करावा लागेल. धावसंख्या 22 स्कोर कार्डवर. त्या दिवशी अशीच मॅच अडकली होती तेव्हा मैदानामध्ये आले आणि चौकार खेळलाय. यावेळेला आल्या आल्या ती चपराक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. बॉलला फेकून दिलं जात आहे. बॉल चाललाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं. आम्ही म्हणत होतो सागर भोईरकडे क्षमता आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक त्याने मैदानात यावेळेला दाखवलंय. मागे गेले, जागा बनवली आणि तदनंतर ओव्हर पॉइंट. अभिनय पाटीलनं त्या रात्रीमध्ये एक असा फटका खेळला होता ज्याला आपण डेफिनेटली शॉट ऑफ द नाईट म्हणालो होतो आणि या फटक्याला लागेल शॉट ऑफ द इव्हनिंग. या संध्याकाळच्या सत्रामधला या पहिल्या डावातला सर्वोत्तम फटका तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. सागर भोईर याचकरिता या खेळाडूने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली म्हणावं लागेल कारण त्याही दिवसामध्ये संघ अडचणीत होता आणि त्याही वेळेला सागर भोईर मैदानामध्ये आले आणि ज्यांनी आल्या आल्या त्या बॉलवर चौकार ठोकला होता तोच पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्या संघाला पुनर्संजीवनी देणारा षटकार ठोकतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आता आपण पाहिलं तर ऑन साइडला 3 खेळाडू तैनात केले गेलेत आणि ऑफ साइडला सुद्धा 3 खेळाडू ज्यामध्ये 1 पॉइंट आहे, कव्हर आहे, लॉंग ऑफ आहेत. सागर भोईर त्याच्या विपक्षात गोलंदाज पुन्हा एकदा मागे जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये येतोय. त्या ठिकाणी फिल्डर बॉलला स्टॉप करतायत. एक सिंगल ती मैदानातनं कंप्लीट केली जाईल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिशय क्रिटिकल डिसिजन आहे आणि जो काही निर्णय असेल तो थर्ड अंपायर आमचे आहेत ते चेक करून तुमच्यापर्यंत पोहोचवतील.
खूप क्रिटिकल डिसिजन आहे, कारण सागर भोईर त्या एंडनं धावत होते, डेंजर एंडला सागर भोईर होते. विकेट. परतावं लागेल माघारी, परतावं लागेल माघारी. या मॅच मधला सर्वात मोठा शिलेदार तो परतीच्या प्रवासाला जातोय. सागर भोईर बॅक टू डगआउट. विकेटचं पतन. मैदानामध्ये राहुलला एक छोटीशी हुलकावणी दिली आणि त्या हुलकावणीला बळी पडले राहुल. फेक करण्याची ऍक्शन ती यष्टिरक्षकाने केली आणि तिथे मात्र चुकी करून बसले राहुल. आणि सागर भोईर ज्याने पहिल्या बॉलवर षटकार ठोकलेला तो यावेळी परतीच्या प्रवासाला जातोय. विकेटचं पतन आपण पाहिलं. के.डी. पाटील सर पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित होतात. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रात त्यांचं सहर्ष स्वागत. गेले किती दिवस त्यांनी सुद्धा ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केली आहे. आवर्जून त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. धावसंख्या स्कोर कार्डवर पाहिली तर जोडली गेली आहे 29. 3.5 बॉलचा खेळ झालाय. सागर भोईरनं मानस बाळगलेला स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं, मात्र त्यामध्ये त्याला यश आलं नाहीये. पुन्हा एकदा मॅच कडे परतूयात. फुल टॉस बॉल तो या वेळेला मिस केलाय. व्हेरिएशन्स बघायला मिळाले. संदीपजी हुजारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. संदीपजी हुजारे साहेब ग्रुप संदीपजी भुजाडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बिलोशी वसुरी या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत संदीपजी भुजाडे साहेब. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. वेलकम टू दी व्हीआयपी डायस. मॅच कडे परतूया. षटक क्रमांक संपले 4 आणि धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर 29. 29. नवीन गोलंदाज आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर भाविक. आपटून टाकलेला बॉल राहुलनं उडवून देण्याचा प्रयत्न केलेला. या वेळेला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये कॅच उडलेली, परंतु ती कॅच ड्रॉप झाली आहे. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी जातील आणि डेफिनेटली 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. निखिल वाकळे सर पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत या संध्याकाळच्या सत्रात. आज डिरेक्टली ऑफिसवरनं या ठिकाणी पोहोचलेत. त्यांचंही करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुढचा बॉल भावेश. याही वेळेला मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तो मैदानात केलेला. राहुल पाटील मात्र बॅटिंग मध्ये थोडासा स्ट्रगल त्याचा मैदानात बघायला मिळतो. एक कंप्लीट केली आहे. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जातील आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खोऱ्यानं धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फंबल जशी मैदानामध्ये होतीये तशी दुसऱ्याच्या शोधामध्ये जात आहेत आणि तदनंतर ती धावसंख्या या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 2 धावसंख्या 2 न वाढून 33. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. संदीपजी भुजाडे साहेब उपस्थित झालेत. आपलं ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बिलोशी आणि वसुरी यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या वेळेला बॉल निघालाय. लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय आणि डेफिनेटली यावर धावा मिळतील. त्या म्हणजे 4. बॅटची एज घेतली. विकेट किपर पासून दूर राहिला आणि 2 खेळाडू होते त्यांच्या मधोमधनं राहुल पाटील. आता असं म्हणावं लागेल धावा येऊ दे, मग त्या कशाही येऊ दे, परंतु धावा येणं गरजेचं आहे आणि धावसंख्या ती या वेळेला 4 न वाढून पुढे जाऊन पोहोचेल 37. या 3 चेंडूमध्ये राहुलनं मात्र चांगली कामगिरी केली आहे. 8 धावा आतापर्यंत कव्हर केल्यात. 3 चेंडू संपलेत आणि धावसंख्येचा विचार केला तर मात्र जाऊन पोहोचली आहे 37. या महत्वपूर्ण षटकामध्ये धावा एकवटवल्या जात आहेत. धावा कन्व्हर्ट केल्या जात आहेत. अंतिम षटक आहे डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. अटॅकिंग बॅटिंग ज्या षटकामधनं सातत्याने केली जाते ते डेथ ओव्हरचं षटक ते मैदानात बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर दी विकेटने.
यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्या क्षेत्रामध्ये बॉल गेला. आपण पाहिलं तर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक कंप्लीट केली आहे, फंबल झाली आहे, दुसऱ्याकरिता निघालेत आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट ती मैदानामध्ये बघायला मिळते. वेगानं धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थर्ड अंपायर कडे रेफर केलंय बाउंड्री चेक करण्याकरिता. पुन्हा पठाण सर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत, ते या ठिकाणी चेक करतील आणि जो काही निर्णय असेल तो तुम्हाला या ठिकाणी दर्शवला जाईल, कळवला जाईल. धावसंख्या मात्र 2 तर कन्फर्म वाढली आहे. 39 39 धावा स्कोर कार्डवर आहेत. तुम्ही फायटिंग टोटलच्या दिशेने मात्र खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल केली आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि काशवी 11 खरिवली. डिसिजन या ठिकाणी पेंडिंग आहे. थर्ड अंपायर चेक करतायत. जो काही निर्णय असेल तो कळवला जाईल. आपण पाहत आहोत रजनी क्रिकेटचा या वाडा तालुक्याचा उत्सव आणि त्याचं नाव आहे उपसरपंच चषक 2026. अप्रतिम अशी स्पर्धा, देखणी स्पर्धा. इट्स अ सेफ. 2 धावा त्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. लाईव्ह स्क्रीनवरनं या सर्व काही गोष्टी, पारदर्शकता हीच प्रिन्स मूवीची ओळख आहे आणि ती या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. गोलंदाज ओव्हर दी विकेटनं. यावेळेला आपटून टाकलेला बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला, मागे फिल्डर येत आहेत. हलकीशी फंबल झाली, एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि वेगानं 2 धावा कंप्लीट. वाह, राहुलकडनं मात्र सुंदर फलंदाजी, सुंदर फलंदाजी. डबल डबल धावा या जेव्हा तुम्ही चेस करायला याल ना दुबारे बाडाकर, तेव्हा या 2-2 धावा त्या तुम्हाला नक्की आठवतील. धावसंख्या तब्बल 41. 4.5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम मात्र आता इथून एक चेंडू बाकी आहे. शेवटचा एक चेंडू तो इथून शेष. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू. भाविक तो राहुलच्या विपक्षात. यावेळेला राहुलनं उडवलंय आणि भलेही सागर भोईर बाद झाले, परंतु मी मैदानामध्ये आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट याचं उत्तम उदाहरण राहुलनं मैदानात दिलंय. ज्याने ठोकल्यात आतापर्यंत या 7 बॉल्स मध्ये पाहिल्या तर वैयक्तिक धावसंख्या जी त्याने कन्वर्ट केली, आपण पाहिलं तर 8 चेंडू खेळला आणि 21 धावा ठोकल्यात. जबरदस्त बॅटिंग राहुलकडनं ती बघायला मिळाली. शेवटच्या बॉलवर आलाय मैदानामध्ये एक अप्रतिम फटका, तो म्हणजे षटकाराकरिता आणि धावसंख्या 5 षटका अखेरीस स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. 47. लॉस ऑफ 6 विकेट. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि करायच्या तुम्हाला 48. 30 चेंडू आणि 48 ची गरज. चला टॉस साठी यायचे अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि काशवी 11 खरिवली.
हा ठीक आहे. चला, काशवी 11 खरिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी लगेच यायचंय. पहिला चेंडू पडायच्या आत कॅप्टन उपस्थित झाले पाहिजे टॉस करिता, याची आपण नोंद घ्यायची आहे. जशी सेकंड इनिंग स्टार्ट होईल मायक्रोफोनवर ना आपण त्या ठिकाणी बदल करणार आहोत. तुमच्या समवेत मात्र जॉईंट होतील निखिल वाकळे सर. अबीर 11 आरपी लायन्स वाडा शेवटचा पुकार. मी विनंती करतो संदीप सर यांना, आपण टॉस करण्याकरिता सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरनं टॉस बॉक्स मध्ये यायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन्स ते या ठिकाणी सोडले जात आहेत. रोहित पाटील कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. अंकुश गुप्ता त्या दिवसामध्ये ज्याने आपल्या नावी एक आगळा वेगळा रेकॉर्ड, याआधी आयनुल शेखच्या नावी तो रेकॉर्ड होता. खासदार चषकामध्ये 2 चेंडूत 12ची गरज असताना बिरवाडी विरुद्ध त्याने 2 षटकार ठोकले होते. आणि गुण संघाच्या विपक्षामध्ये अंकुश गुप्तानं मात्र तो कारनामा आपल्या नावी केलाय. कॅप्टन दोन्ही टीमचे येत आहेत. मान्यवर ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत, आपण पाहू शकाल. मान्यवरांना विनंती आहे, त्यांच्या शुभस्य आपण या ठिकाणी टॉस करतोय. कॉलिंग असेल अबीर 11 आरपी लायन्स वाडा या टीम कडनं. हेड अँड टेल असा कॉल या ठिकाणी दिला जाईल. तपासा कॉल दिलाय आणि यस, टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो म्हणजेच काशवी 11 खरिवली टीमने. कॅप्टन जास्त वेळ घेणार नाही, काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, कारण मॅच चालू आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण दोन्ही टीमला. आणि मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण सन्मानाने या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. ओव्हर टू यू निखिल सर. थँक्यू. ठीक. धन्यवाद. एकंदरीत मेगा ग्रँड फिनालेचा दिवस आणि त्या दिवसातील पहिली लढत, पहिली क्वालिफायर लढत, 2 संघांदरम्यानची निश्चितच क्वार्टर फायनल, पहिली क्वार्टर फायनल इथून मात्र पाहायला मिळते. ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, एका बाजूला दुपारेपाडा, सोपान स्मृती दुपारेपाडा आणि त्या विपक्षामध्ये ओम साई निंबवली. एक वाड्याचं जर आपण विचार केला तर मौज गटातलं टोक आहे आणि एक खानिवली परिसरातील निश्चितच निंबवली हा वाडा तालुक्याच्या सीमारेषेवर असणारा, भिवंडी आणि वाडाच्या तालुक्याच्या सीमा भागात असणारा हा गाव आहे छोटासा. निश्चितच तिथे असणारं साईबाबांचं मंदिर नेहमी आपल्याला प्रेरणा देणार. बॉल तयार, ओव्हर द विकेट, बॅकफुटवर जाऊन प्रॉपर कनेक्ट केलाय, स्लॅश केलाय बॉल. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. चाबूक शॉट, बॉल चाललाय 4 धावांसाठी. मनीष वल्टेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक, चौकार. संदीप भाऊ पाटील SP ग्रुप प्रेझेंट्स ही भव्य दिव्य उपसरपंच 2026 ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. आगळे वेगळं नियोजन आयोजन आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये उरामध्ये एक स्वप्न होतं की या स्पर्धेमध्ये खेळायचं आणि खेळत असताना स्वप्नांना घडवायचं. इथे केलाय प्रहार, परंतु फटक्यात ताकद कम और गुस्सा ज्यादा. परतावं लागणार आहे मनीष वल्टेला. विकेटचं झालंय पतन 10 या धावसंख्येवर. पहिला ब्रेक थ्रू इथून मात्र मिळतोय ओम साई निंबवली या संघाला.
थँक्यू. आमचे परम मित्र वडवलीचा सिंगर आदरणीय बिंदास लदगे. आणि ज्यावेळी आम्ही अभियांत्रिकी करत होतो त्यावेळी तर अभिनय पाटील असतील, अनिकेतजी असतील, वेगळा काळ होता. SD ट्रॅव्हल्समध्ये एक काळ गाजवला खरं तर कर्जत खालापूरमध्ये अभिनय पाटीलनं. आणि निश्चितच त्या काही बऱ्याचशा आठवणी देखील आहेत. त्याच विभागात जेव्हा जेव्हा स्पर्धा असायची तेव्हा तेव्हा ऑर्केस्ट्रा देखील शेवटच्या दिवशी पाहायला मिळायचा. आणि तिथे अजय गायकवाड जो खरं तर महाराष्ट्राचा सुपरस्टार आहे आता, असल हे त्याचं छोटंसं गाव आहे. त्याच्याच बाजूला वडवली गावातला बिंदास लसने ज्यानं संदीप भाऊंवर 2 गाडी बनवली आहेत. वळूयात मैदानाच्या आत. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आदळलाय देह यष्टीवर. अपील जोरदार झाली निंबवलीकरांकडनं आणि तदनंतर पंच मात्र तटस्थ भूमिकेमध्ये. नो रिॲक्शन्स फ्रॉम दी प्लेयर्स. प्लेयरला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कुठल्याच प्रकारच्या रिॲक्शन एकमेकांना देऊ नका. पंच तिथे आहेत, पंच योग्य ती काळजी घेतील. इथे मात्र डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टार्गेट आहे 48चा आणि 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा. दुसरी मॅच प्रत्येकाला जो खरा कट्टर क्रिकेटचा चाहता आहे त्याला त्या मॅचचा पोटेन्शियल किंवा एक्सटेंड ठाऊक असावा. एका बाजूला आदरणीय आमचे परममित्र विपुलजी पाटील यांच्या सुपुत्राच्या नावानं अर्थातच अबीर 11 RP लायन्सचा संघ, आणि त्या विपक्षामध्ये तुम्हाला खेळताना दिसतील आमचे परममित्र राहुलजी पाटील यांच्या सुकन्येच्या नावानं अर्थातच काशवी, या त्यांच्या सुकन्येच्या नावानं काशवी 11 खरिवली, म्हणजे बागुल खरिवली इथून खेळताना दिसेल. निखिल बागुल सारखा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये स्वतःचं नशीब आजमावेल. त्या विपक्षामध्ये ऐन उमेदीच्या भरात असणारा ऐनुल शेख आणि अंकुश गुप्ता, दर्पण फोडसे, पूर्ण मजबूत बांधा असलेला संघ आहे. वाड्याची पूर्ण ताकद या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि या गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्रातील अनेक अनेक ठिकाणी जाऊन ज्यांनी समालोचन केलं आणि वाडा तालुक्याचं नाव ज्यांनी मोठं केलं ते आज आदरणीय सूरजजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आज कडक ड्रेसिंग आहे. खरोखरच त्यांचं इथे मनापासून स्वागत. पूर्ण स्पर्धा फेमस करण्याकरता सूरजजी पाटील साहेबांचं इथे योगदान फार महत्त्वाचं आहे. वळूयात मैदानाच्या आत. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल प्रदीप आलेत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. कदाचित द्विधा मनस्थितीमध्ये राजेश वलटे आढळले. तदनंतर धाव न घेणं पसंत केलं. हातातनं चेंडू निसटला होता आणि यष्टी रक्षकानं थोडंसं इथे लॅक ऑफ बॅकअप, मला वाटते मनोज सर होते त्या क्षेत्रात, त्यांच्याकडनं चेंडू हातातनं निसटला आणि इथून एक निर्धाव चेंडू. बॅकअप स्ट्रॉंगली आलं. उर्वरित इथून मात्र अजूनही 38 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. सोपान स्मृती दुपारे पडा या संघाला. गोलंदाज तयार. बॅटचा फेस लेट ओपन केला. बॅटची अप्पर एज आणि इथे मात्र झडप घातली बॉलवर. इथे आणखीन एक धक्का क्रमांक 2 दुपारे पाडा संघावर केला जातोय वार. गोलंदाज इथून मात्र प्रदीप पवार, त्याचा पलटवार. रायगडात खरं तर SD साऊंड असेल, मग मॅडी असेल, असे बरेच DJ जॉकी आहेत की ज्यांच्यामध्ये एक वेगळं टायमिंग साधण्याची कला आहे. कदाचित इथे आता आपल्या DJ जॉकीचं देखील कौतुक करावं लागणार आहे. प्रिन्स मूवीज प्रथमेश पाटील स्वतः जातीनं लक्ष घातले या पूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यांचे सगळे कॅमेरामन, म्हणजे मागच्या 7 रात्री डोळ्यात तेल घालून काम पाहिलं निलेश हरळ, ते देखील पहा. म्हणजे आज सगळ्यांचे चेहरे हिरमुसले जरी दिसले, चेहऱ्यावर थकवा जरी दिसला तरी वेगळ्या दर्जाचा आनंद आहे, कारण ही स्पर्धा इथून यशस्वी झाली आहे एवढं मात्र निश्चित आहे. सूरज दुपारे आलेत. मनीष वलटेकडनं फार अपेक्षा होत्या, कारण त्या खेळाडूमध्ये फार मोठी क्षमता आहे. मनीष वलटेचं क्रीडांगणावरती थांबणं फार गरजेचं होतं. त्याचा क्लासिकल अंदाज सध्या निश्चितच इथून त्याला परतावं लागलं. नवीन फलंदाज शुभम आलेत आणि त्यांचा साथीदार सूरज. दोन्ही खेळाडू खरं तर फ्रेश आहेत. एका मला वाटतं शुभमने आतापर्यंत फक्त एक बॉल फेस केलाय आणि या गोष्टीचा फायदा जो आहे तो निश्चित इथून ओम साई निंबवलीला होईल.
कारण ओम साई निंबवली करता हे दोन्ही फलंदाज स्वतःच्या ट्रॅजेक्टरी दाखवत असताना नौखे आहेत, त्यामुळे प्रामुख्यानं इथून मात्र जो फायदा निंबवलीला मिळू शकेल. बॉल होते यार, चांगला स्ट्रोक, अक्षरशः जसा सुईतून ओवा धागा तसा दोन खेळाडूंच्या गॅप मधून बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. इट्स अगेन टेक्निकली साऊंड स्ट्रोक. बॉल चाललाय 4 धावांसाठी चौकार. मी सूरज दुपारेचं कौतुक करेन. आता सामना हरू दे किंवा जिंकू दे, परंतु दुपारेपाडा संघाच्या या खेळाडूंची बॅटिंग पाहिल्यानंतर दिलखुश, म्हणजे कट्टर क्रिकेटचा जो चाहता आहे ना त्यालाच ठाऊक आहे की तंत्रशुद्धता ही क्रिकेटमध्ये जोपासली गेली आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. त्या दुपारेपाडा संघाच्या वतीनं आदरणीय संदेश दादांचं इथे शुभागमन होतं. बंधुराज सन्माननीय संदीप भाऊ पाटील यांचे, त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार, आपटून टाकलाय रायझिंग बॉल आणि वेगावर देखील स्वार झाले होते. इथून कौतुक करावं लागणार आहे प्रदीप पवारचं. पहा काय दर्जेदार गोलंदाजी, आणि यष्टांच्या मागे मनोज सर मात्र त्यांचं काम पाहतायत योग्य रीतीनं. त्यामुळे डॉट बॉल आलाय. प्रत्येक वेळी सामना दोलायमान अवस्थेमध्ये 14 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरता पाठलाग सुरू आहे. खरं तर 48 या धावसंख्येचा मेगा ग्रँड फिनाले डे तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा आपटून टाकला, अपील होतीये. पंच तटस्थ आहेत, पंच निश्चितच तटस्थ आहेत, कारण जी अपील आली त्याच्यात थोडासा आत्मविश्वासाची ओढीव देखील कमी जाणवली. त्यामुळे इथे पहा दूर दूरवर भरपूर, मी तर म्हणेन की काही इंचांचं अंतर बॅट आणि बॉलमध्ये, परंतु हा जल्लोष आहे, हा फायनल डेचा जल्लोष आहे. त्यामुळे मेगा ग्रँड फिनालेमध्ये या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. क्राऊड देखील मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालाय. त्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आपण करूयात स्वागत आणि वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं, जिथून 14 धावा शेवटचा आणि अंतिम बॉल शिल्लक. खाली राहिला बॉल, अनपेक्षित उसळी कधी कधी घेतली आणि कधी आता पहा चेंडूची उसळी फार कमी पाहायला मिळाली. इथून मात्र डॉट बॉल, एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, स्कोर फ्लायज टू दी 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. सोपान स्मृती दुपारेपाडा हा संघ मात्र 14 धावसंख्येवरती आहे. 12 बॉल, इथून 18 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 34 धावसंख्येची गरज आहे. इमर्जिंग स्टारकास्ट वाडा तालुक्याचा एक प्रतिभावान खेळाडू ऐनुल शेखचं इथे देखील शुभागमन झालंय. त्याचं देखील आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. ऐन उमेदीच्या भरात हा खेळाडू देखील, म्हणजे यंदाचा हंगाम थोडासा बॅड पॅचमध्ये गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक केलं जोरदार. आणि मी बऱ्याचदा म्हणतो ना की वाघाला ठाऊक आहे शिकार कशी करायची. त्यामुळे एखादा दुसऱ्या बॅड परफॉर्मन्सनं त्याचा अंदाज लावणं, कोणताही खेळाडू असू द्या, ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, चला थोडं स्पीडअप कराल. परंतु वाडा तालुक्यातील संघांचं मी विशेष कौतुक करेन. काय डिसिप्लिन आहे, प्रॉपर डिसिप्लिन. प्रत्येक षटक, मला वाटतं हे या आधीचं षटक 4 मिनिटांमध्ये टाकून झालंय. आणि ही गोष्ट कदाचित व्यावसायिक क्रिकेटर्सकडनं आम्हाला या मॅचमध्ये अपेक्षित होती. आणि मग बरीच चर्चा होते सोशल मीडियावर की सामने 3 षटकांचे झाले, सामने 2 षटकांचे झाले. यू हॅव टू युटिलाइज युअर बेस्ट टाइम. तुमचा वेळ तुम्ही चांगल्या पद्धतीनं वापरला तर मग निश्चितच हे WCAचं श्रेय आहे आदरणीय जयेशजी पाटील आणि त्यांचे सहकारी. इथून मात्र पहा ऑन द टोज खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज. वेगावर स्वार झाले होते. षटक क्रमांक 3 गौतम. इथून मात्र स्वतःचा अतिप्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असताना 14 धावसंख्येवर रोखलंय प्रतिस्पर्धी दुपारेपाडा संघाला, परंतु लढावं लागणार आहे. इथून निश्चितच दुपारेपाडा संघ देखील फार मोठा संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा वेग वेग आणि भन्नाट वेग. इथून आणखीन एक डॉट बॉल. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये. कदाचित आज निंबवलीकर मनामध्ये मनसुबे बांधूनच आलेत की इथे आज जिंकूनच जायचं. त्यामुळे तीक्ष्ण भेदक गोलंदाजी होतीये. परंतु मी बऱ्याचदा म्हणतो की प्रतिस्पर्धी किती बलाढ्य असू द्यात, लढायचं आहे. आणि लढता लढता स्वप्नांना घडवायचं. इथे बॅटची कडा आणि बॉल चाललाय फ्लाइंग स्लिपमध्ये, जिथून धावा कनेक्ट होतील. फक्त एक सिंगल. आणि पहा तू मीचा खेळ. इट्स अ थॉटलेस क्रिकेट. थोडासा अविवेकी क्रिकेट. निश्चितच इथून संयम गमावला गेला आणि परतीचा प्रवास होईल. फलंदाजामार्फत 15 या धावसंख्येवरती सूरज दुपारेला परतावं लागतंय. विजयाकरता
अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडूंमध्ये करायच्या आहेत 33 धावा. महाराष्ट्राचे सुपरस्टार अँकर सूरजजी पाटील सर आज वेगळ्या अंदाजात आहेत आणि निश्चितच त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्वागत करूया. फक्त आज त्यांना थांबावं लागणार आहे, कारण रोज जो काही सुटकेचा निश्वास भेटला, आज पारितोषिक समारंभ त्यांना करायचा आहे. 15 धावा ज्या धावफलकावरती कनेक्ट झाल्यात. संघाची टोटल पोहोचली आहे 15, लॉस ऑफ 3 विकेट. 2.3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरचा सामना आहे आणि इथून आपण जर विचार केला तर बरोबर अर्ध सेशन संपलंय. उर्वरित 15 बॉलमध्ये ज्या पद्धतीनं गरजेची रिक्वायरमेंट आहे 33 धावांची. व्हॉट अ बॉलिंग, मॅसिव्ह ब्रिलियन्सनेस, एलिगन्सी दाखवतोय. स्वतः खरं तर किती परिपक्व आहे हे क्रीडांगणाच्या आतमध्ये हा गोलंदाज दाखवतोय. डॉट बॉल वन्स अगेन. पहिलं षटक ज्यावेळी हाताळलं गौतमनं थोडासा महागडा ठरला होता. 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव. फुल टॉस चुकी केली आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. 4 अतिरिक्त धावसंख्येनं नो बॉल +4 अशा 5 धावा बोनस इथून प्राप्त होतील. कम ऑन डीजे. कोणत्याही गावात गेलं तर एखाद दुसरा ओळख निश्चितच मित्राच्या स्वरूपानं निघते आणि हे खरं तर क्रिकेटची ताकद आहे. इथे चांगला बॉल, डॉट बॉलची उद्घोषणा, पलटवार केलाय जरूर. हे जे चित्र आहे ते बदलत राहणार. दोलायमान अवस्थेमध्ये सामना तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. एका बाजूला दुपारपाडा संघ ज्या पद्धतीनं फ्री हिटचा बॉल होता, संधी होती मोठी, परंतु त्या संधीला मोठ्या संधीमध्ये रूपांतरित करता आलं नाही. बॉल तयार ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय बॅकवर्ड लेग स्लिपला, जिथून धावा मिळतील फक्त एक सिंगल. आणि याच सिंगलच्या मदतीनं एंड ऑफ दी 3rd ओव्हर, तिसऱ्या षटकाचा खेळ इथून संपलाय आणि धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात त्या 21. विजयाकरता 27 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 27 धावा. प्रति षटक 13.5च्या सरासरीनं इथून मात्र धावा कमवाव्या लागणार आहेत. आणि दर्पण पोडसे त्यांचं देखील इथं होतं शुभागमन. यानंतरच्या लढतीमध्ये त्यांना खेळावं लागणार आहे आणि विपुल पाटील यांनी दाखवलेला जो विश्वास आहे अबीर 11वर, ते देखील मीच त्यांच्यासोबत आलोय. म्हणजे आज खरं तर विपुल पाटील यांची फार मदत झाली आहे. विनंती आहे त्यांना देखील की या मुख्य क्रीडा मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय आदरणीय राहुलजी भोईर या स्पर्धेचे प्रायोजक तथा तुषारजी पाटील, तदनंतर आदरणीय परेशजी पाटील सर, तदनंतर सन्माननीय श्री दिनेशजी पाटील सिद्धिविनायक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, आदरणीय एसे एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या स्पर्धेचं ब्रँड पार्टनर अंकुशजी जैन आणि सागर पाटील उद्योजक, तदनंतर आदरणीय शशिकांतजी पाटील साहेब उद्योजक वसुरी, हे सर्व या स्पर्धेचं ब्रँड पार्टनर आदरणीय प्रवीणजी पाटील सर, त्यांच्या वतीनं देखील आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं इथे मनपूर्वक स्वागत. आदरणीय रोहितजी काळे HR क्रिएशन, तदनंतर रुपेशदादा भोईर बिलोसीचे युवा उद्योजक, तदनंतर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहताय त्या सौभाग्यवती सानिका संदीप पाटील मॅडम, त्यांच्या नावानंच ही स्पर्धा. तदनंतर ज्यांच्या वतीनं पारितोषिक आलंय ते अब्दुल्ला खान सर निश्चितच. तदनंतर मीत डीजे, श्री अक्षय घरत जनरेटर सर्व्हिस या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर. तदनंतर आदरणीय विराजदादा पाटील यांचं फ्लेक्सेस झळकताना तुम्ही पाहतात. नवनिर्वाचित नगरसेवक, वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय जयेशजी पाटील सर, त्यांचं देखील फ्लेक्स. आणि या स्पर्धेची थंबूत समरी तुमच्यापर्यंत पोहोचवताना ऑन स्क्रीन अमेय चोरगे जे युवा उद्योजक आहेत, तदनंतर आदरणीय हेमंतजी पाटील हंसिका क्रेन सर्व्हिस या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर, हर्षलजी अधिकारी फायटर सेफ्टी सर्व्हिसेस, तदनंतर आदरणीय जफरभाई पटेल आपला मराठी उद्योजक आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला, आणि आदरणीय अर्षदजी मेमन T6 या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर. बॅकफुटवर येऊन पंच केला बॉल आणि तिथून एक बॉक्स क्रिकेटची थोडीशी आठवण जरूर झाली. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या
22 वरती जाऊन पोहोचली आहे. हवा अगदी जर आपण पाहिलं ना, एखादी बाष्प पूर्ण लहर कशी यावी तशी गरम हवा पूर्णतः वातावरणात निश्चित फेकतीये. खेळाडूंना विनंती आहे की जेवढी जास्तीत जास्त येणारा पावसाळ्यात झाडं लावता येतील तेवढी लावा, अन्यथा पुढच्या वर्षी हा पारा 45 वर पोहोचल्याखेरीज राहणार नाही. इथे पहा, स्लॉक स्वीप करायचा होता, फटका फसलाय पॉकेटचा वापर करत असताना आणि ही फार मोठी चुकी. इथून परतावं लागणार आहे. धावचीतची मोठी संधी जी प्राप्त केली इथून ओम साई स्पोर्ट्स निंबवली. मिळते सफलता. मिस्टर शुभम दुपारे बॅक टू द पॅव्हिलियन. कामावर जायला उशीर जायला. डेफिनेटली येता येता थोडीशी दुखापत झाली. वाडा भिवंडी फार मोठा घन विषय आहे. म्हणजे खरं तर प्रगती करायला पाहिजे आपण, परंतु जसं 2015च्या आधी कुडूसवरून माणूस ठाण्यात 1 तासात पोहोचत होता, आता खरं तर 4 तास लागत आहेत. आणि आता 2026 मध्ये आपण आहोत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बॉल तयार, लोअर फुल टॉस होता, स्टिअर केला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. वेगानं आलेत क्षेत्ररक्षक आणि तदनंतर पहा दुसरी धाव देखील इथून मिसफिल्डिंगचं प्रदर्शन झाल्यानंतर धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. त्यात 2 संघाची टोटल पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. यतीश आलेत, नवीन बॅटर यतीन दुपारे आणि त्याचा साथीदार राहुलकडनं बऱ्याचशा अशा अपेक्षा आहेत. नागेश देखील चांगली ताकद लावतात. 3 बॉलचा खेळ इथून मात्र संपलाय. ओमसाई निंबवली, क्रॉस बॅटेड स्ट्रोक स्क्वेअर लेगला बॉल चाललाय डीप मध्ये. कर्विलिनियर मोशन घेतले आणि अनपेक्षित वळण हे मात्र फायद्याचं ठरेल. इथून सोपान स्मृती दुपारे पाडा. मिळतील 4 धावा. चौकार. धावसंख्या 28 या आकड्यावरती. DJ Ravi in the mix. हरवत चालली आहे. इथून 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 20 धावांची गरज आहे आणि इथून बॉल शिल्लक आहेत त्या 8 चेंडू आणि 20 धावा. पिकअप द्यावा लागणार आहे मॅचला दुपारी पाडा संघाला. बॉल तयार. इथे हा कदाचित कलाटणी देणारा क्षण ठरू शकला असता. व्हाईट बॉल जरूर आला आणि यष्टीरक्षकाकडनं देखील झाली चुकी जी परावर्तित होईल एका अतिरिक्त धावसंख्येमध्ये. संघाची टोटल जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. 19 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 19 धावा. या 2 बॉलवर इथून 1 ट्राय करावी लागणार आहे असं आपण खरं तर गावरान भाषेत म्हणतो. आणि कदाचित आता दुपारे पाडाकर देखील तेच म्हणत असतील, परंतु निंबवलीच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. बॉल तयार, फुल टॉस पाठवलाय मिड विकेटला. बॉल चाललाय संघर्षाचा शंखनाद करत. नो +6 षटकार. थँक्यू डीजे. थांबवतो तुम्हाला कारण माफी असावी. इथून पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्याचं जे काम आहे ते क्षेत्ररक्षकांनी केलं. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांकडनं देखील ऑफिशियली उद्घोषणा झाली आहे. 7 धावा. आ बैल मुझे मार अशी ऐन विजयाच्या उंबऱ्यावर असताना अवस्था निर्माण केली गोलंदाजानं आणि निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. निलेश, कधी कधी आहे ना मेहनत करून देखील चालत नाही. तिथं तुमच्या कपाळावर देखील लिहिलेलं असावं लागतं. विराट कोहलीला IPL जिंकता जिंकता मागचं वर्ष उजाडलं. इतका डेडिकेशनरी खेळाडू आहे. हे उदाहरण मी मुद्दाम देतो कारण नशिबाची साथ तुम्हाला मिळणं हे देखील फार गरजेचं आहे आणि ती नशिबाची साथ इथून मिळाली दुपारी पाडा संघाला. फ्री हिटची संधी आहे. बॉल तयार. रायझिंग डिलिव्हरी होती. थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल वेगानं आला आणि उसळी देखील घेतली. अचंबित करणारा बॉल. इथे पहा फिंगर रोल केले होते. म्हणजे जर आता चेंडूला ग्रिपअप करण्याची तुम्ही जर पद्धत पाहाल गोलंदाजाची
तर 3 बोटांमध्ये त्यांना बॉलला एका अंगठ्याला स्टिअर करत बॉलला ग्रिप केलं होतं आणि कदाचित इथून निश्चितच गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे या षटकातला. पुढचा बॉल तयार. चांगला बॉल, पॉकेटचा वापर, 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये बॉल चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार, दमदार षटकार, 6 धावा. आपण पडताळून पाहूयात पुन्हा एकदा. येस, क्रॉस व्हेरीफाय. कोणत्याच खेळाडूवर इथून अन्याय होऊ दिला जाणार नाही. कुठल्याही खेळाडूवर इथून अन्याय होऊ दिला जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, कारण हे वाड्याचं क्रिकेट आहे. इथून आलाय चौकार. अगदी काही इंचाच्या अंतरावर चेंडू आत लँड झाला. 4 धावा आहेत. माफ करा, या 4 धावसंख्येच्या मदतीनं 40 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरता 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयाकरता 8 धावसंख्येची गरज. टाकलेला नो बॉल, त्यावर आलेला षटकार, हे सगळं काही समीकरण बदलवणार होतं. म्हणजे चौथ्या षटकापर्यंत ओम साई निंबवली संघाला असं वाटत होतं की या मॅचवर आता पूर्णतः ताबा आपण मिळवलाय. आणि क्रिकेट याच करता जाणलं देखील जातं ना की हा क्रिकेटचा खेळ का तुम्हा आम्हाला वेळ लावतो, तर त्याचं हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. आणि या ठिकाणी प्रेक्षकांची निखिल सर गर्दी वाढत चाललेली आहे. आपलं हार्दिक स्वागत ग्रँड फिनालेला. JP पॅनल, हमदुल्ले सर आणि संपूर्ण टीम, बाली ट्रॉफी, स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी, सुप्रीमो ट्रॉफी, अशा मोठ्या ट्रॉफीजला अंपायरिंग करणारे पंच या स्पर्धेला आहेत. आणि त्या स्पर्धेला अगदी बघितलं आपण 10PL, देशातील सर्वात मोठी स्पर्धा, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठ्या स्पर्धा करणारे महाराष्ट्रातील समालोचक या स्पर्धेला आहेत. हमदुल्ले सर सारखे व्यक्तिमत्व. वेल डन, बेस्ट ऑफ लक हमदुल्ले सर. काय ओके, कुठंच कमी Hold on. ठेवली नाही. आणि त्याचं कारण आहे की अभिनय पाटीलची दूरदृष्टी. म्हणजे हे सगळं नियोजन करणं किंवा सगळ्या खेळाडूंना एकत्रित आणणं. इतके मोठे स्टारकास्ट तुम्हाला काल इथे पाहायला मिळाले. कदाचित त्या खेळाडूंच्या मॅचेस पाहण्याकरता फार दूरवरचा प्रवास निलेश बऱ्याचदा आपल्याला करावा लागतो आजवर त्या मॅचेस पाहण्याकरता. त्या इथे संदीप भाऊंनी आपल्याला दाखवल्या. हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत बॉल अगदी स्टिअर केला, फक्त ढकललं चेंडूला. आणि जो खेळाडू इन्फॉर्म आहे त्या राहुलला इथून दिली आहे संधी. फार हुशार खेळाडू आहे. हे क्रिकेट तुम्हाला निश्चित जमलं पाहिजे तर, आणि तरच क्रिकेटमध्ये यशप्राप्ती आपण करू शकता. 40 या धावसंख्येवरती 4 गडी झालेत बाद. 41 धावा, माफ करा. विजयाकरता 7 धावांची अजूनही गरज आहे. 5 बॉल शिल्लक. गोलंदाज तयार. इथे पहा, पॉकेटचा वापर करतोय. डीप वाईड यॉर्कर फेकला होता आणि या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या परावर्तित होतील अपयशाच्या दिशेनं. धावा कनेक्ट झाल्यात त्या 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोचली आहे. उत्तरार्धामध्ये 48 धावा चेस करत असताना 43 धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 43. विजयाकरता अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावा. सामना जितका सोपा दिसतो तितका सोपा नाही. मी बऱ्याचदा म्हणतो की लो स्कोरिंग मॅचेस हे बऱ्याचदा मोठा कारनामा करून जातात आणि याच कमी धावसंख्येच्या मॅचेस ओम साई निंबवली इतक्या सहजासहजी हार मानणारातला संघ नाहीये. त्यामुळे इथून मात्र फार मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पहिली क्वार्टर फायनल आणि तो देखील फार मोठा थ्रिलर. एका बाजूला निंबवलीकर, एका बाजूला दुपारे पाडाकर. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. गोलंदाज राहुल. कमी गतीचा बॉल. मी याआधीच उल्लेख केला की इतक्या सहजासहजी हार मानतील तर ते निंबवलीकर कसले, कारण हा संघच अशा करता बनलाय की अशा मॅचेसचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. 3 चेंडू विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. राहुल 11 बॉलमध्ये 24 धावा केल्यात आणि आता पुढच्या बॉलवर बरीचशी समीकरणं इथून अवलंबून असणार आहेत. या स्पर्धेकरता नामवंत अंपायर्स, निश्चितच त्यांचे देखील आभार. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. आणखीन एक डॉट. चेंज ऑफ पेस. गती काटा बदललाय आणि त्यामुळेच इथे मात्र पहा अत्यंत रोमहर्षक
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. 12 चेंडू आणि त्यानंच ठोकल्या 24 आणि त्यालाच आता उभं केलंय गोलंदाज राहुलनं. राहुल नावाच्याच फलंदाजाला आता उभं केलंय. 2 चेंडू आणि विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. समोर क्षेत्ररक्षक आणि इथे पहा विध्वंसक फटका. षटकार खेचून मॅचला केलाय फिनिश आणि दुपारेपाडा संघ इथून ठरलाय पहिल्या क्वार्टर फायनलचा विजेता. एसपी ग्रुप टीम मेंबर निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. मायेची चाल सन्मान चिन्ह देऊन आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पंकज वलटे यांच्याकडनं राहुल पाटलीकरिता पारितोषिक या ठिकाणी